आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणणारा स्वयंघोषित ओबीसी नेता लक्ष हाके आणि ओबीसी समाजाची गोंडस पोरं बघून मराठ्याच्या पोरी घर घुसतात म्हणणारा गोंडस तोंडाचा भिकार चोट नवण्या वाघमारे, तुम्हाला दोघांना मला सांगायचंय, डॉक्टर संपतताई मुंडे या वंजारी समाजाच्या आहेत आणि या डॉक्टर संपतताई मुंडे यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालाय. पण ह्या काही दिवसापूर्वी ह्या डॉक्टर संपतताई मुंडेंची हत्या झाली. त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी संपतताई मुंडे यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी कर्ज काढलेलं होतं, शैक्षणिक कर्ज. परंतु डॉक्टर संपतताई मुंडेंची हत्या झाल्यामुळे ते कर्ज त्यांच्या डोक्यावर तसंच राहिलं आणि ते कर्ज कुणीही फेडलेलं नाही. परंतु तुम्ही लक्षा स्वयंघोषित ओबीसीचं नेतृत्व करतोय, नेता आहे आणि हे भिकारचोट नवण्या ओबीसीचं नेतृत्व करतोय. तुम्ही संपता मुंडे ताईंसाठी काय केलं? ह्या वंजारी समाजाच्या ह्या गरीब घरातल्या त्या गरीबासाठी नाही तुमच्याकडे काय रे भिगाऱ्यानो. आणि डॉक्टर संपतताई मुंडेंच्या कुटुंबांना मंत्र्यांनी भेट दिली, खासदारनं दिली, आमदारनं दिली, सगळ्यांनी दिलेले, जहागीरदारानो सगळ्यांनी दिली. पण ही डॉक्टर संपतताई मुंडे ही गरीब कुटुंबातले असल्यामुळं फक्त तोंडानच त्यांना आधार दिला. पण खरं तर सांगायचं म्हणलं तर ह्या कुटुंबाला आर्थिक मदत अशी कुणीही दिलेली नाही. मोठी मोठी लोक लय मोठं बोलून जाते ती, पण प्रत्यक्षात मदत करणारा असा कुणीही मायकालाल त्यांना आतापर्यंत भेटला नव्हता. ही पानिपतकार विश्वास पाटील हे जिल्हा बीड येथे काही दिवसापूर्वी व्याख्यानासाठी गेले आणि योगायोगानं तिथं ते डॉक्टर संपतताई मुंडे यांचं कुटुंब त्यांच्या समोर आलं आणि त्या विश्वास पाटलांना त्या डॉक्टर संपतताई वडिलांनी अक्षरशः अशी मायेची मिठी कडाडून मारली. आणि त्यांचं काय प्रॉब्लेम होता त्या विश्वास पाटलांना सांगितलं माहित नाही, पण ते मायेची मिठी मारली आणि जुनू काय आभाळच कोसळले असं त्या विश्वास पाटलांना वाटलं. आणि त्या विश्वास पाटलांचं सुद्धा व्याख्यानकार विश्वास पाटलांचं सुद्धा मन असं हेलावून गेलं. आणि त्या विश्वास पाटलांनी आणि त्यांच्या काही मित्र परिवार, त्यांच्या काही सहकार्य असतील त्यांनी, या लोकांनी जे बी काही त्या कुटुंबाचं कर्ज आहे, त्या डॉक्टर संपतताई मुंडेंचे शैक्षणिक कर्ज आहे, ते कर्ज डायरेक्ट त्यांच्या ज्या बँकेचं संपतताई मुंडेंच्या ज्या बँकेचं कर्ज होतं त्या बँकेचं कर्ज डायरेक्ट ह्या विश्वास पाटील आणि त्यांच्या मित्र परिवारांनी जाऊन भरलं. पण हे आतापर्यंत कुठेही बातमी माहित नव्हती डायरेक्ट. पण डायरेक्ट आता ही बातमी ज्या वेळेस त्या पाटलांनी विश्वास पाटलांनी जाऊन त्या संपतताई मुंडेंचं कर्ज भरलं आणि मग त्यांनी सोशल मीडियावर टाकलं, मग त्यावेळेस ही स्वयंघोषित ओबीसीचं नेतं स्वतःला म्हणणार की कुठे गेलत. आणि खास करून मला त्या जहागीरदार नवण्याला सांगायचं आहे, ही जी आहे ना वंजारी समाजाची डॉक्टर संपतताई मुंडे, ही एक बिचारी गरीब कुटुंबातली होती आणि तिची हत्या होऊन बरंच काही दिवस झालं, पण तिच्या डोक्यावर कर्ज शिक्षणाचं तसंच होतं. म्हणून एकानं त्या पाटलाच्या वाघानं तिला मदतीचा हात पुढे केलाय, समजलं का तुला? आणि त्या डॉक्टर संपतताईंचं शैक्षणिक कर्ज ह्या विश्वास पाटील आणि त्यांच्या मित्र परिवाराने सगळं नील केलेलं आहे. ही मला त्या भिकारचोट नवण्याला सांगायचंय, स्वयंघोषित नेता. तू म्हणला होता ना
ओबीसी समाजाची गोंडस लेकर पोरं बघून मराठ्याच्या पोरी घर घुसतात. मग ही पाटील आडनाव असणारी फक्त तोंडानं बोलत नाही ती रे नवण्या, त्यांच्या मनगटात सुद्धा दम नसतोय, दम. समजलं का? आणि ती अशी वचवच वचवच पण करत नाही, ती डायरेक्ट एवढा मोठा बँकेचं कर्ज कमी करून बोजा खाली करून मग एक त्यांना आनंद झाला की एका कुटुंबाला आपण मदत केली आणि एका गरीब कुटुंबाचं आपण डोक्यावरचं वज खाली केलंय म्हणून त्यांनी सोशल मीडियावर टाकले. समजलं का? आणि स्वयंघोषित नेता बरंच आहे तर आम्ही ओबीसीचं नेतृत्व करतोय म्हणणार, पण आज जी लोक ओबीसीची गरीब लोक आहेत ना त्यांचं कोणीही नेतृत्व करत नाही. अजिबात ही लोक करत नाही, ही फक्त दलाल आहे. ती ओबीसीच्या नावावर जगणारी दलाल भिकार चोट आहे ती. हे ह्या प्रकरणावरनं स्पष्ट दिसलंय. समजलं का?